नमस्कार. तर आज आपण आपल्या हॅबिट सिरीजची तिसरी हॅबिट बघणार आहोत आणि त्या हॅबिटचं नाव आहे ते म्हणजे एन्जॉय युअर मुवमेंट. आता एन्जॉय युअर मुवमेंट म्हणजे काय की आपण सतत बसलेले असतो, म्हणजे घरात ऑलमोस्ट सोफ्यावर बसतो, त्याच्यानंतर गाडीमधून जाताना बसतो, ऑफिसमध्ये गेल्यावर बसलेलो असतो, परत ऑफिसमधून परत गाडीवर बसलेलेच असतो, परत घरी सोफ्यावर टी व्ही बघत मस्त बसलेलो असतो आणि नंतर झोपतो. तर आपली मुवमेंट कुठेच होत नाही आहे आणि त्यामुळे हे मूळ कारण आहे लाईफस्टाईल डिसऑर्डरचं, जसं की PCOD, डायबेटीज, सगळ्याच लाईफस्टाईल डिसऑर्डरचं हे जे बसणं आहे हे खूप महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळेच लाईफस्टाईल चेंज आपली झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गात आपल्याला तुम्ही कोणताही सजीव प्राणी घ्या, तो नेहमी मुवमेंटमध्ये असतो. एक साधारणतः थोडासा काळ सोडला झोपेचा तर सगळे प्राणी हे नेहमी मुवमेंट करत राहतात. जसं की पक्षी घ्या किंवा प्राणी घ्या, हवा, त्याच्यानंतर पृथ्वी आहे, चंद्र आहे, हे सगळे नेहमी कंटिन्युअस मुवमेंटमध्ये असतात. वारं घ्या तुम्ही, त्याच्यानंतर वाऱ्यामुळे झाडं नेहमी हलत असतात, एकाच जागेवर असली तरी त्यांच्यामध्ये सुद्धा क्रिया सतत सुरू असते. सो मग आपण का नाही, आपण का बसून आहोत? त्यामुळे एन्जॉय द मुवमेंट याच्यासाठी ही नाव देण्याचं कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की मुवमेंट सगळ्यांनी केली पाहिजे, पण ती एन्जॉय केली पाहिजे. मुवमेंट ही काही कोणी दिलेली शिक्षा नाही आहे की वजन कमी करा, एवढे कॅलरीज बर्न करा, एवढा मोठा 1 तास 2 तास तुम्ही व्यायाम करा आणि मग तुमचं वजन कमी होईल. स्वतःला शिक्षा म्हणून मुवमेंट करू नका, ती एन्जॉय करा. आता एन्जॉय कशी करायची आहे, आपण आता कारणं बघितली मुवमेंट का करायची, आणि आता मी तुम्हाला सोल्युशन सांगते की तुम्हाला मुवमेंट एन्जॉय कशी करायची आहे. ते म्हणजे दिवसातली 10 ते 20 मिनटं 30 मिनटं तुम्हाला तुमच्यासाठी काढायची आहेत. तुम्हाला जो आवडतो तो व्यायाम तुम्ही करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला चालायला आवडतंय, तुम्हाला झुंबा आवडतोय, तुम्हाला डान्स आवडतोय, तुम्हाला स्विमिंग आवडतंय, तुम्हाला सूर्यनमस्कार घालायला आवडतंय, तुम्हाला सौम्य किंवा कुठल्याही पद्धतीची योगासनं आवडतात, तुम्हाला वेट उचलायला आवडतंय, हे सगळंच जरा आवडत असेल तर आलटून पालटून तुम्ही करू शकता, पण हे तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. तुम्ही एन्जॉयच नाही केलं ना तर मनाला छान नाही वाटणार आणि ती शिक्षा म्हणून केली तर ही हॅबिट लवकर तुमची बंद पडायला लागते. तुम्ही बघत असाल की आपण व्यायाम सुरू करतो, कुठलं तरी एक कारण घडतं, जसं की नवीन वर्षाचं रिझॉल्युशन म्हणून आता येतच आहे तर नाही, मी उद्यापासून एवढा वेळ व्यायाम करेन. वेळेचं गणित आणि मन नसणं त्यात, याच्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना रिझॉल्युशन, त्या मागे पडतात. सो तुम्ही काय करायचं आहे, कमीत कमी वेळेपासून सुरुवात करायची आहे, एक डेली सवय, आणि त्यात तो तुम्हाला जो आवडतो तो व्यायाम करायचा आहे. आता दुसरं महत्त्वाचं यात अजून एक गोष्ट आहे की जिथे सूर्यप्रकाश किंवा वारं असेल किंवा छान नेचरमधल्या गोष्टी असतील, झाडं, गवत, अशा ठिकाणी जर तुम्हाला, किंवा या तिघांपैकी पण एक गोष्ट असेल तरी सफिशियंट आहे, अशा ठिकाणी तुम्हाला तो व्यायाम किंवा ती मुवमेंट करायची आहे. याचं कारण असं की माणूस हा स्वभावतःच निसर्गाचं त्याचं अट्रॅक्शन असतं. तुम्ही जरी बघितलं तरी तुमच्या घरामध्ये कुठेही सूर्यप्रकाश किंवा वारं, ग्रीनरी दिसत असेल, त्या खिडकीत आपण जास्त जाऊन बसतो. व्ह्यू कसा आहे ते तुम्हाला जास्त आवडत असतं. त्यामुळे सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळी पण उपाशीपोटी जर तुम्हाला ही मुवमेंट करायची असेल तर तुम्ही निसर्ग जिथे जिथे आहे, वारं छान पाहिजे, सूर्यप्रकाश किंवा ग्रीनरी जरी असेल तरी तिथे तुम्ही ती मुवमेंट केली तर तुम्हाला ती जास्त आवडायला लागेल. आणि आता अजून एक यामागचं सोल्युशन आहे की आम्ही ऑफिसला जातो, आम्हाला व्यायामाला वेळ नाही आहे, तर मग आम्ही काय करायचं, तर 20 मिनटं फक्त तुम्हाला सकाळी द्यायची आहेत किंवा संध्याकाळी, आणि दिवसभर तुम्ही बसलेले असता तुमच्या ऑफिसमध्ये, काही गोष्टींमुळे वर्क प्रोफेशनमध्ये तुम्ही बसलेले असतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक साधारणतः 1 तासाने उठून तुम्हाला तुमचं अंग स्ट्रेच करायचं आहे. गोष्ट नंबर 1, तिथे तुमची मुवमेंट घडते. गोष्ट नंबर 2, आता तुमच्या बिल्डिंगला जर लिफ्ट असतील, सपोज तुमच्या 5व्या मजल्यावर घर असेल तर किमान सुरुवातीला 2रा मजला, मग हळूहळू 3रा मजला तुम्हाला चढत जायचं आहे आणि मग तिथून लिफ्ट घ्या. त्यामुळे म्हणजे तुम्हाला एकंदर माझ्या बोलण्यावर लक्षात येईल की मुवमेंटची संधी, अपॉर्च्युनिटी जिथे जिथे असेल ना
ती तुम्हाला सोडायची नाही आहे. मग ती अगदी साधी मुवमेंट का असे ना, पाय हलवण्याची मुवमेंट म्हणा किंवा जिने चढून जाण्याची मुवमेंट म्हणा, किंवा किचनमध्ये लहान मुलांसोबत, तुम्ही गृहिणी असाल, दिवसभर तुम्हाला अजिबात टाईम नाही आहे, तर तुम्ही किचनमध्ये आपल्या लहान मुलांबरोबर गाणी लावून सुद्धा नाचू शकता. तुम्हाला एन्जॉय करणं, मनाला छान वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मग ती सवय तुमची लॉंग राहते. आता त्याच्यानंतर बरेच याच्यामागे प्रश्न असे आहेत की सगळेजण म्हणजे आधी तुम्ही ठरवताल की नाही, उद्यापासून मी पाऊण तास मी वेटच उचलणार आहे, मला ते आवडतं. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सुरुवातीला एक दिवस आपण पाऊण तास 1 तास व्यायाम करतो, दुसऱ्या दिवशी करतो, तिसऱ्या दिवशी करतो, चौथ्या दिवशी मात्र असं काही घडतं ना की उठवत नाही, खूप थंडी पडली, मग आता काय करायचं. तर कसं असतं ना, हे माइंडमध्ये पक्क ठेवायचं की छोटे छोटे गोल्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि प्लस एक मनात ध्यानात नेहमी पक्क ठेवायचं, डोंट ब्रेक द चेन. तुम्हाला आज वजन जर उचलायचं हे तुम्ही ठरवता आहात, पण एक 4-5 दिवसांनी किंवा काही असे सर्कमस्टन्सेस घडतात की तुम्हाला वजन उचलणं हा व्यायाम नाही करायचा आहे किंवा नाही जमत आहे किंवा कंटाळा आला आहे, तर दुसरं काहीतरी करा. तुम्ही परफेक्शनिस्ट होण्याच्या मागे धावू नका. जी दुसरा व्यायाम तुम्हाला आनंद देते ती करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला आज दिवसभर काही जमलं नाही आहे, निदान 5 मिनटं तरी मुवमेंट ती करा जी ठरवलेली आहे ती. डोंट ब्रेक द चेन. याने काय होतं, मनाला गिल्ट फिलिंग राहत नाही, प्लस ती मुवमेंट तुम्ही एन्जॉय पण करता आणि ब्रेक चेन न झाल्यामुळे त्या सवयीमध्ये ते सातत्य राहतं. हेच सगळ्या सवयींबाबतीत पण आहे, पण एन्जॉय द मुवमेंट या सवयीच्या बाबतीत हे जास्त आहे. सपोज आज मला दिवसभर वेळ मिळालेला नाही आहे, तर मी काय करेल, माझ्या मुवमेंटला छान जी मी सवय ठरवलेली आहे त्याला काही कारणाने मला वेळ नाही मिळालेला आहे, तर मी घरी जाऊन काय करेल, एक 10 मिनटं कोणतं तरी छान गाणं लावेल जे छान डिस्को आहे किंवा एखादा झुंबा लावेल 15 मिनटाचा, त्याच्यावर मी छान डान्स करेल जेवढा वेळ मला वाटतं तेवढं. झाली मुवमेंट. आयुर्वेदामध्ये आता हे सगळं मुवमेंटनुसार मी सांगते आहे की एन्जॉय करायचे आहे. आता जेव्हा तुम्ही प्रॉपर ही सवय लावून घ्याल तेव्हा कितपत व्यायाम करायचा आहे तुम्हाला, आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की काखेत आणि कपाळावर घाम येईपर्यंत तुम्हाला तो व्यायाम करायचा आहे. आता सगळ्यांनाच हे सुरुवातीपासून जमेल असंही नाही आहे की आता सुरुवातीपासूनच आम्ही 1 तास मला लागतो बाबा एवढं सगळं करायला. तर तुम्हाला हळूहळू 10 मिनटापासून 20 मिनटापासून 30 मिनटापर्यंत तुम्हाला हे स्टार्ट करायचं आहे. ती सवय रुजवायला लावा. आता जसं मी कालच्या म्हणजे आधीच्या हॅबिट सिरीजमध्ये पण सांगितलेलं आहे की ही सवय तुम्ही कशी लावून घ्याल. तर जुनी जी सवय आहे की मी दात घासल्यावर मी व्यायाम करायला जाईल किंवा मी संध्याकाळी एक 4 ते 5 नंतर माझं पोट रिकामं असतं तेव्हा मी छान व्यायाम करायला जाईल की जिथे सूर्यप्रकाश पण असतो आणि थोडं गवत पण असतं, तिथे मी चालायला जाईल, मी वॉक करेल छान. आणि हे सगळं करून आपण म्हणजे आज काय करतो की हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत ते तर कमी होतातच, पण तुम्ही जर हेल्दी असाल आणि या सगळ्या सवयी जरी लावून घेतल्या ना तरी त्या तुमच्या मनाला खूप लाभदायक आहे, आनंदी देणारं असतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय शेवटी आरोग्य हेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजपासूनच ही सवय तुम्ही लावून घ्या. 1 आठवडा थोडा जड जाईल, मला मान्य आहे, इकडे तिकडे होईल, पण एन्जॉय द मुवमेंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुवमेंट करण्याची एकही संधी तुम्ही सोडू नका. हे 2 मंत्र नक्की लक्षात ठेवा आणि मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगताल. धन्यवाद.